मुरुम शहरातील मुख्य पाणी पुरवठा पाईपलाईनमध्ये गळती असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। संबंधित पाईपलाईन दुरुस्तीबाबत वारंवार नगर परिषद अधिकाऱ्यांना सांगूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। या निष्काळजीपणाचा निषेध म्हणून सोमवारी तारीख 24 फेब्रुवारी रोजी भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सिद्धलिंग हिरेमठ, जिल्हा सचिव आकाश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी गांधीगिरी पद्धतीने पाईपलाईन जवळ रांगोळी काढून आणि हार घालून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले। यावेळी भाजप युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त करत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली। स्थानिक रहिवाशांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत नगर परिषदेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी केली। गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे। गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असून नागरिकांना अपुऱ्या पाण्यासाठी हाल सहन करावे लागत आहे। यावेळी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलशी बोलताना भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष सिद्धलिंग हिरेमठ यांनी सांगितले की आम्ही महिनाभरापासून नगर परिषद प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना या बाबतीत अनेकदा सांगितले, तर शेवटच्या वेळी त्यांच्याशी भेट झाली असता आम्ही त्यांना बोललो असता त्यांनी सांगितले की आम्ही त्या भागातील काम पूर्ण केले असून आता पाणी गळती त्या ठिकाणी होत नाही, परंतु आम्ही ज्यावेळेस तिथे येऊन पाहणी केली असता तिथं कोणत्याही प्रकारचे काम दुरुस्तीचे झालेले दिसले नाही। त्यामुळे कोणत्याही प्रकारचे काम न करता संबंधित अधिकाऱ्यांनी कामे केल्याचे खोटे बोलून स्थानिक नागरिकांच्या विश्वासाला त्यांनी कवडीची किंमत दिली नसल्याने त्यातून दिसून आले। त्यामुळे प्रशासनातील अशा मुजोर कर्मचाऱ्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे। यावेळी भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष सिद्धलिंग हिरेमठ, जिल्हा सचिव आकाश क्षीरसागर, सुनील निलवडे, सुरेश गायकवाड यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।